आमदार रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज रात्री 8 वाजता शिवसेनेच्या प्रवेशाची शक्यता आहे। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आणखीन एक विश्वासू साथीदार ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का हे आता आज रात्री स्पष्ट होणार आहे। जोगेश्वरीमधील कथित भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात ते ईडीच्या रडारवर आहेत आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आमदार रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये आता पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। आज रात्री 8 वाजता शिवसेना प्रवेश ची शक्यता आहे। तर लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली असून आणखीन एक विश्वासू साथीदार ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। दरम्यान रवींद्र वायकर ज्या प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर आहेत ते प्रकरण नेमकं काय आहे ते आधी आपण समजून घेऊया। जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13,674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा आहे। हा भूखंड मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता। या राखीव भूखंडावर रवींद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकरांनी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या संदर्भात रवींद्र वायकर यांची सध्या चौकशी सुरू आहे। चौकशीच्या दरम्यान ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाडही टाकण्यात आलेली आहे। तर आमदार रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले जात आहेत। भूषण, आमदार रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। आज रात्री या संदर्भातलं चित्र देखील स्पष्ट होणार आहे। उद्धव ठाकरेंचा आणखीन एक विश्वासू नेता आता शिंदेंकडे जात असल्याचं पाहायला मिळतंय। या बातमीच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट काय आहे? नक्कीच शुभम, कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणामध्ये ईडीच्या रडारवर असलेले रवींद्र वायकर हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत असे हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आज रवींद्र वायकर हे नेमक्या कशाप्रकारे पक्षप्रवेश करतात देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शेड्यूल जर पाहिलं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर आणि हिंगोली या दौऱ्यावरती आहेत। रात्री कल्याण पूर्व या भागात देखील त्यांचे अनेक कार्यक्रम आहेत। त्यामुळे आज त्यांचं शेड्यूल जर पाहिलं तर ते काहीसं व्यस्त पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज पक्षप्रवेश होतो काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या मात्र सध्या तरी अशी माहिती मिळत आहे, विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळत आहे की आज रवींद्र वायकर हे रात्री 8च्या सुमारास वर्षा बंगला इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे। त्यामुळे आगामी काळात नेमके ठाकरे गटात नेमके तर परत कोणते आरोप करते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण पुन्हा एकदा ठाकरे गट ईडीच्या रडारवर असलेले रवींद्र वायकर यांच्या वरून पुन्हा एकदा आरोप करू शकतो की ईडीच्या दबावामुळे ते पक्षप्रवेश चालू अशा प्रकारे देखील आरोप पुन्हा एकदा होऊ शकतात। मात्र सध्या तरी विश्वसनीय सूत्रांची माहिती हीच आहे की आज रवींद्र वायकर हे पक्षप्रवेश करणार आहेत। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।